नमस्कार, कसे आहात सगळे? आज ना आपण स्पेशली चर्चा करतोय की सर ब्युटी पार्लर बिझनेस कसा सुरू केला पाहिजे आणि तो कसा वाढवला पाहिजे. तुम्ही म्हणताल सर ब्युटी पार्लर सुरू करायचं असेल तर लेडीज आम्ही कुठेतरी ब्युटी पार्लर वालीकडे जाऊ, तिच्याकडे ट्रेनिंग घेऊ आणि मग व्यवसाय सुरू करू. आतापर्यंत मला असं वाटतं की बऱ्याचशा महिलांनी ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण घेतलं, अर्थात स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी असंख्य महिला आजही आपल्याकडे ब्युटी पार्लरला पसंती देतात, कारण लेडीजसाठी बट ऑब्विसली सगळ्यात फेवरेट गोष्ट आहे, राईट? सो छान दिसतं, सौंदर्याचं प्रतीक आहे आणि ते असायलाही हवं, राईट? पण मला असं वाटतं की असंख्य वेळा जेव्हा तुम्ही ब्युटी पार्लरचा प्रशिक्षण घेता, ब्युटी पार्लर शिकता, ब्युटी ट्रीटमेंट कसं करायचं हे सगळं शिकता, पण सगळ्या महिला यशस्वी होतात का? येस ऑर नो मला कमेंट करून उत्तर सांगा. मी जे म्हणतोय तो मुद्दा व्हॅलिड आहे का? आजचा व्हिडिओ त्या गोष्टीसाठी आहे. ब्युटी पार्लर कसं सुरू करायचं हे मी सांगत बसणार नाही. त्यासाठी तुमच्या भागात बेस्ट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कोणतं आहे, सुरुवात कुठून केली पाहिजे, यासाठी आपण एक स्पेशली आता बॉट बनवलाय की जो तुम्हाला याविषयी सगळी माहिती देऊ शकेल. मी आज तुम्हाला स्पेशली सांगणार याविषयी आहे की जर ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण घेतलं किंवा ब्युटी पार्लरचं तुम्ही शिकलात सगळ्या गोष्टी, राईट, तर हे जे शिकलेलं सगळं आहे याला ना वाढवलं पाहिजे, याला सेल केलं पाहिजे. मला असं वाटतं की बऱ्याच वेळा फक्त कोर्स केला जातोय पण त्यानंतर ब्युटी पार्लरला व्यवसाय म्हणून बघितलं जात नाही. बऱ्याचशा लेडीज घरगुती ब्युटी पार्लर सुरू करतात, काही कुठेतरी शॉप घेऊन महिला ब्युटी पार्लर सुरू करतात. पण मार्केट कसं करायला पाहिजे, स्वतःचा ब्रँड कसा डेव्हलप केला पाहिजे, मार्केटिंग कसं केलं पाहिजे, या बऱ्याचशा गोष्टींकडे लेडीजचा कानाडोळा होतो. त्यामुळे सुरुवातीला फक्त ओळखीच्या काही लेडीज पुरतं किंवा मर्यादित स्वरूपात आपल्याकडे जे ओळखीचे लोक आहेत तेवढ्या लेडीज येतात. बट नंतर काय होतं की नंतर तो फ्लो वाढत नाही, एका लेवलला जो स्टॅग्नन्सी येते आणि मग तो व्यवसाय म्हणून दिसत नाही. मग काय होतं की आपणही पार्ट टाइम सारखं सुरू केलेलं असतं, बऱ्याचशा लेडीजनी जी काही बेसिक इन्व्हेस्टमेंट केली असते ती गडबडत, राईट? सो आज आपण त्या विषयावरती चर्चा करणार. हे पट्टा येणार राव, मी जे सांगतोय ते बरोबर आहे की चुकीचं आहे मला कमेंट करून सांगा. अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण मग अशा भरपूर साऱ्या वेगवेगळ्या बिझनेस आयडियाज, त्यातल्या स्पेशली मराठीत बोलतो म्हणून नाही पण महाराष्ट्रात कोणते बिझनेस चालू शकतात, कोणते बिझनेस सुरू करायला पाहिजेत, याविषयी एक्सक्लुझिव्ह माहिती आपल्या या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये किंवा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल, राईट? सो दिस इज अ ग्रेट अपॉर्च्युनिटी टू यू. आता आपण वळूयात आपल्या मूळ मुद्द्याकडे. मी जेव्हा ब्युटी पार्लरचा व्यवसाय कसा यशस्वी केला पाहिजे याविषयी जेव्हा विचारमंथन करत होतो, कारण खूप साऱ्या महिला ट्रेनिंग तर घेतात, प्रशिक्षण तर घेतात, तेव्हा काही महिलांशी किंवा काही ज्यांनी ऑलरेडी एक्झिस्टिंगली बरेच वर्ष झाले ब्युटी पार्लरचा व्यवसाय छोट्या स्वरूपात का होईना पण आपल्या लोकल भागामध्ये सेटल केला, तो वाढवलाय, अशा काही महिलांशी किंवा अशा काही ब्युटिशियन्सशी मी बोललो. त्यांचा रिव्ह्यू सगळ्यात पहिले आपण ऐकून घेऊयात, कसं त्यांनी छोट्या स्केलवरती केलं ते आपण बघूयात आणि मग आपल्या मूळ मुद्द्याला सुरुवात करूयात. हॅलो, माझं नाव स्वाती आवटी. माझ्या पार्लरचं नाव स्वाती आवटी लेडीज हेअर स्पा सलून आहे. माझं गाव अहमदनगर येथे आहे. माझं पार्लर आता मी 8 वर्ष झाले चालवत आहे. मी पार्लर ह्यासाठी सुरू केलं की एका गृहिणीने काहीतरी स्वतः आपल्या पायावर उभं असलं पाहिजे, नेहमी आपलं स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायला पाहिजे. जरी एज्युकेशन नसन झालं तरी पार्लर हा व्यवसाय एकदम छान आहे, तर तुम्ही तो पण सजेस्ट केला किंवा निवडला स्वतःसाठी तरी पण बेस्ट ऑप्शन आहे ते आपलं. आणि हे पार्लर जरी चालवत असलं तरी फार अडचणी येतात त्यामध्ये पण. पार्लर चालवते मी 8 वर्ष झाले, तरी घर मुलं सर्व पाहून पार्लर सांभाळणं हे फार कठीण असतं एका स्त्रीला. सर्व कामं पाहून क्लायंटला पण वेळ देणं हे खूप अवघड गोष्ट आहे. तरीसुद्धा आपण ह्यातून सर्व करून पार्लरचे जे क्लायंट असतात तर त्यांना पण सॅटिस्फॅक्शन भेटलं पाहिजे, यासाठी हे नेहमी मी काळजी घेत असते आणि ती घ्यायलाच पाहिजे. तेव्हा आपले क्लायंट टिकून राहतात किंवा आपला बिझनेस पण वाढतो. ह्यासाठी फार गरजेचं असतं की आपण सर्व कामं वेळेत आणि खूप काळजीपूर्वक करायला पाहिजेत. पण याच्या मागचा हे पण आहे उद्देश की आपण जेव्हा स्वतःचं पार्लर सुरू करतो किंवा काहीतरी छोटा बिझनेस करतो, तर आपल्या स्वतःच्या पायावर जेव्हा उभा असतो आपण, तेव्हा आपल्याला समाजात फार किंमत असते. घरीही सगळ्या मुलांच्या दृष्टीने, नवऱ्याच्या वगैरे सगळ्यांच्या दृष्टीत आपण फार मोलाचे ठरतो. म्हणून काहीतरी करायला पाहिजे एका स्त्रीने. मी 8 वर्ष झालं पार्लर चालवते. पहिल्यांदा जेव्हा पार्लर सुरू केलं तेव्हा 6 महिने मला खूप स्ट्रगल करावं लागलं. क्लायंटला माझ्याशी जुळवून घ्यायला किंवा त्यांना मी कसं हँडल करू किंवा कसा वेळ देऊ, हे खूप मोठे प्रश्न होते माझ्यासमोर. जेव्हा मी हळूहळू माझं एक क्लायंट वाढत गेलं,
एका क्लायंटला मी छान सर्व्हिस दिली तर आणखी क्लायंट त्यासोबत जोडत गेले आणि माझं पार्लर आज खूप छान पद्धतीने मी चालवते. मी प्रोफेशनल कोर्स केलेला आहे. प्रोफेशनल आणि लोकल कोर्स करण्याचा हाच मोठा खूप बदल असतो की आपण प्रोफेशनल कोर्स करून काय सर्व्हिस देतो लोकांना, हे खूप लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाचं ठरतं. आपण जेव्हा प्रोफेशनल प्रोडक्टचा जेव्हा रिझल्ट देतो क्लायंटला, तेव्हा क्लायंट सॅटिस्फाईड होऊनच जातं आपल्या पार्लरमधून. जेव्हा तुम्ही लोकल प्रोडक्ट यूज कराल तेव्हा तुम्हाला काहीच रिझल्ट देऊ शकत नाही आपण क्लायंटला, तर क्लायंट पुन्हा आपल्याकडे येणार नाही. याची आपण काळजी घेतली पाहिजे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की प्रोफेशनल कोर्स करा. जर प्रोफेशनल कोर्स केला तरच त्या मार्केटमध्ये आता त्यालाच व्हॅल्यू आहे जास्त. तर आपल्यापेक्षा क्लायंट पण खूप हुशार झालेला आहे आत्ता, त्यामुळं आपण पण त्यांच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडं असली पाहिजेत. एका लेडीजने काहीतरी व्यवसाय म्हणजे पार्लर हा व्यवसाय खूप छान आहे. जर तो पण निवडला तरी पण बेस्ट ऑप्शन असतं. जेव्हा आपण पार्लर सुरू करतो तेव्हा किंवा एखादा बिझनेस करतोय तर आपली स्वतःची समाजात किंमत किंवा आपलं व्हॅल्युएशन सगळ्यांमध्येच वाढतं. त्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे बिझनेस किंवा आपल्या स्वतःच्या गरजा भागवता आल्या पाहिजेत. आपण आपल्या स्वतःच्या हौसी वगैरे जे असतात ते इतरांकडून पैसे मागण्यापेक्षा आपण आपलं स्वतःचं अस्तित्व तयार करून जर केलं तर आपल्यालाही त्याच्यातून खूप आनंद भेटतो. त्यासाठी आपण काहीतरी बिझनेस म्हणजे पार्लर हा बिझनेस मला तर फार आवडतो आणि तो केला तर काही हरकत नाही. म्हणजे काय की ब्युटी पार्लरचा जर व्यवसाय करायचा असेल तर जसं मॅडमनी सांगितलं त्या प्रकारे आपल्याला सगळ्यात पहिले पेशन्स पाहिजे, ट्रीटमेंट चांगली करता आली पाहिजे, रिझल्ट चांगले पाहिजेत, प्रोडक्ट चांगले वापरले पाहिजेत, चांगला एक थोडासा बेसिक सेटअप पाहिजे, राईट. आपण आपला बॉट पण जो तयार केला त्या बॉटमध्ये या तुमच्या मनातल्या सगळ्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं, खाली मी जे लिंक दिली त्या लिंकवर जर गेलं तर आपला चावडीचा एक ॲटोबॉट सिस्टम आहे, त्यामध्ये तुम्हाला हे सगळं कसं करता येईल याविषयी माहिती मिळेल, राईट. समजा तुम्हाला, मला असं वाटतं 2 महत्त्वाच्या टिप्स आपण लक्षात ठेवात. नंबर 1, मला असं वाटतं तुम्ही ना आता नवीन काळामध्ये डिजिटल मार्केटिंग शिकलं पाहिजे. डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय की बाबा रे फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती आपलं प्रमोशन कसं करतात. इथे बरेच लोक चुकतात. एखादा थातुरमातुर डिजिटल मार्केटिंगचा कोर्स केला जातो आणि मग काहीतरी आपण ॲड लावून बघतो. नाही, एक लक्षात घ्या, डिजिटल मार्केटिंगमध्ये 2 प्रकार आहेत. एक ऑर्गॅनिक आहे, दुसरं एक पेड आहे. हे मी स्पेशली ब्युटी पार्लरसाठी सांगतोय. एक ऑर्गॅनिक म्हणजे काय की तुमचा इमेज ब्रँड किंवा तुमचं ब्रँड डेव्हलप केला पाहिजे, नंबर 1. नंबर 2, व्हिजिबिलिटी वाढली पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त लोकांना सारखं तुम्ही ज्या ट्रीटमेंट करताय किंवा तुम्ही कोणाचा मेकअप केला हे सगळं दिसलं पाहिजे. नंबर 3, तुम्हाला तुमच्याकडे वेगवेगळ्या ऑफर्स, डिस्काउंट्स किंवा वेगवेगळ्या पॉलिसीज काढता आल्या पाहिजे, ज्यामुळे जास्तीत जास्त महिला, अनोळखी महिला, फक्त ओळखीच्या नाही अनोळखी लोकांपर्यंत तुमचा मेसेज कन्वे होईल. त्यासाठी लागेल पेड मार्केटिंग. ऑर्गॅनिक मार्केटिंग म्हणजे ज्यांचे नंबर तुमच्याकडे सेव्ह आहेत, जे तुम्हाला ओळखतात, त्यासाठी ऑर्गॅनिक डेफिनेटली फायदेशीर असेल. पण अनोळखी माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी पेड मार्केटिंगचा, फेसबुक, इंस्टाग्रामवरती मार्केटिंगचा खूप चांगला फायदा होऊ शकतो, राईट. लोकल आपल्या इथे जे छोटे छोटे इव्हेंट्स असतील त्या इव्हेंट्सला पार्टिसिपेट करायला सुरुवात करा किंवा आपल्या भागातल्या काही महिलांसाठी मायक्रो लेवलच्या ब्युटी ट्रीटमेंट ज्या कमी कॉस्टमध्ये होऊ शकतात किंवा जसं आयब्रोज करून देणं, या काही फ्री ऑफर्स काढल्या पाहिजेत, गणपती ऑफर्स काढल्या पाहिजेत, नवरात्र ऑफर्स काढल्या पाहिजेत किंवा बड्डे ऑफर आपण आपल्याकडे स्पेशली डिझाईन करू शकतो. असाही प्लॅनिंग असायला हवं, राईट. तुम्ही युजली जेव्हा लग्नाचं जेव्हा मेकअपचं काम तुमच्याकडे येतं तर लग्नाच्या मेकअपच्या वेळी तुम्ही काय USPs देता, म्हणजे इतर ब्युटिशियन्स मध्ये तुमच्यामध्ये नक्की काय फरक आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. लक्षात आलं मी काय म्हणतो ते. अजून यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय की तुमच्याकडे वेगवेगळ्या सणांवाईचे वेगवेगळे डिझाईनचे काय म्हणतो पॅचेस पाहिजेत. की एक्झाम्पल ही संक्रांतीला कोणता मेकअप केला गेला पाहिजे, टू क्रिएट अवेअरनेस. म्हणजे मला असं वाटतं की व्हिजिबिलिटी वाढवण्याचा सगळ्यात चांगला प्रकार काय की तुम्ही अवेअरनेस क्रिएट करा, राईट. आम्ही 14 वर्ष झालोय की वेगवेगळ्या ज्यांना स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे किंवा ज्यांनी उद्योग वाढवायचा आहे याविषयी गायडन्स करतोय, राईट. पण 14 वर्षांपूर्वी जेव्हा YouTube नव्हतं तेव्हा आणि आजही फक्त माध्यम बदललं, तेव्हा आम्ही प्रिंटमध्ये काही इमेजेस तयार करायचो, मार्केटला ते इन्फॉर्मेशन इमेजेस शेअर करायचो. आज आपण व्हिडिओ बनवतो. तुमचं स्वतःचं YouTube चॅनल तुम्हाला काढता येईल का? इंस्टाग्रामच्या पेजवरून तुम्हाला स्वतःला प्रमोट करू शकाल का? ब्युटी टिप्स देऊ शकाल का? हे फार महत्त्वाचं आहे. मग यात असंही होऊ शकतं ब्युटी टिप्समध्ये की वर्किंग वुमनसाठीच्या ब्युटी टिप्स, घरगुती महिलांसाठीच्या ब्युटी टिप्स, ज्यांना स्वतःच्या मेकअपसाठी खूप सारा वेळ मिळत नाही, त्यांनी लोकल पटकन छोट्या लेवलला किंवा इमिजिएटली फास्ट पटकन जो सकाळच्या घाईमध्ये पटकन कशा मेकअपच्या टिप्स फॉलो केल्या पाहिजेत किंवा आपला हेल्थ ओरिएंटेड मेकअप असा काही सीन आहे का तोही प्रमोट केला गेला पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित पुश केल्या
तर डेफिनेटली ब्रँड इमेज तयारला मदत मिळते, कारण कॉम्पिटिशन खूप आहे. खरं आहे की खोटं? भरपूर सारी स्पर्धा आहे मार्केटमध्ये, भरपूर सारे ब्युटिशियन्स आहेत. मग तुमच्यामध्ये त्यांच्यामध्ये काय वेगळेपण आहे, तुम्ही जे प्रोडक्ट वापरता ते वेगळे कसे आहात, आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगू, तुम्ही कसं मेकअप डिझाईन करता यापेक्षा तो प्रेझेंट कसा करता ना, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रेझेंटेशन स्किल जेवढं तुमच्यामध्ये चांगलं असेल तेवढं डेफिनेटली मार्केटमध्ये मेसेज पुश चांगला होतो. एक सगळ्यात महत्त्वाचं गोल सेट करावा लागेल, मला दर महिन्याला पैसे किती कमवायचं. म्हणजे बऱ्याच वेळा हा प्रश्न युजली गृहिणींसमोर असतो की केलंय सुरू, घरच्या घरी सुरू आहे, चालू आहे, जमतंय. नाही, मला असं वाटतं गोल सेट करा की बाबा मला महिन्याला 1 लाख रुपये कमवायचे. जर 1 लाख रुपये टर्नओव्हर झाला तर सगळा खर्च वजा जाता मला 30%, 40%, 50% मार्जिन शिल्लक राहू शकतं, राईट. असा गोल सेट केला, त्या दिशेने काय करायला पाहिजे याचं एक चार्ट तयार करा. मार्केटिंग केलं पाहिजे, नवीन लोकांना भेटलं पाहिजे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, ओळखीच्यांना, नातेवाईकांना, सगळ्यांना मेसेज कन्वे झाले पाहिजेत. अनोळखी लोकांच्या टेस्टिमनीज किंवा ज्यांचा मेकअप केला त्यांच्या टेस्टिमनीज कंटिन्युअसली आपल्या इंस्टाग्राम वॉल, फेसबुक वॉल, व्हॉट्सअपच्या स्टेटसवरती ठेवल्या पाहिजेत. हे जेवढं तुम्ही पॉवरफुली करायला सुरुवात कराल, स्वतःला रिप्रेझेंट करायला सुरुवात कराल, तेवढा बिझनेस छान होईल. सोबत तुमचा इंटरनल जे त्याला इंटेरियर म्हणतो ते इंटेरियर छान पाहिजे. मला असं वाटतं तुमचा सेटअप चांगला पाहिजे, प्रॉपर तुमचं इथून पुढे बँक अकाउंट तुम्हाला ओपन करता आलं पाहिजे. हे कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला असिस्टंट लागलं ना, असिस्टन्स लागला, मी जसं जो खाली लिंक जी दिली आहे त्या लिंकवरती जा. तुम्हाला ज्या गोष्टींची माहिती पाहिजे, ज्या तुमच्या लोकल भागातल्या सप्लायर्सची माहिती पाहिजे, कॉस्मेटिक कोणतं स्वस्त भेटेल, इंटेरियर डिझाईन कोण चांगलं करून देईल, सीए एखादा आहे का जो तुमचं फर्म रजिस्ट्रेशन करून देईल, ईच अँड एव्हरी गोष्टीची, अगदी तुमच्या इथलचं फर्निचर कुठे मिळेल, तुमच्या इथलचं इंटेरियर कुठे मिळेल, कॉस्मेटिक कुठे मिळेल, ती खुर्ची कुठे मिळेल, जर का तुम्हाला बाहेरचा फ्लेक्स बोर्ड करायचा असेल तो कुठं तुमच्या शहरामध्ये चांगला मिळेल, या सगळ्या गोष्टींची माहिती कुठे मिळेल, खाली दिलेल्या आपल्या चावडीच्या बॉट सिस्टीम मध्ये, राईट. सो जर तुम्हाला ते सगळं हवं असेल तर डेफिनेटली जा, आणि इथून पुढे जो गोल सेट केला, त्या गोल सेट केल्यानंतर काय रिझल्ट येतात ते मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. चॅनल त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा, कारण जर समजा तुम्हाला अडचण वाटली, कारण जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आलाय तर तुम्ही यापुढे फ्री ऑफ कॉस्ट आपल्या बॉटशी चर्चा करू शकता, फक्त बॉटशी करू शकता. जर तुम्हाला एखादं पेड कन्सल्टेशन हवं असेल, तर तुम्हाला मदत हवी असेल, तर त्यासाठी चावडी तुमच्यासाठी आहेच, राईट. त्यासाठी आपला स्क्रीनवरचा नंबर आहे, पण बॉट सिस्टीम ही संपूर्ण वेगळी आहे. त्यामुळे बॉटवरती जा, जी माहिती हवी आहे ती मस्तपैकी मिळवा. अजूनही कोणत्या उद्योगांविषयी, कोणत्याही मशिनरी सप्लायर्स विषयी, कोणत्याही वेगवेगळ्या बिझनेससाठी लागणाऱ्या मशिनरी, रॉ मटेरियल किंवा वेगवेगळ्या वेंडर सप्लायरची माहिती जर हवी असेल तर त्याच बॉटशी तुम्ही डिस्कस करू शकता. डिस्कस करा, प्लॅन करा, स्वतःचा उद्योग यशस्वी करा.